गणेशने जी काही इनिंग साकारली होती ना, अगदी 7 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकले होते आणि जवळजवळ 64 धावा 66 धावा कुठल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. आता या दुसऱ्या मॅच मध्ये बेकरीवाडी टीम कशा पद्धतीने या सलामी वीरांना रोखणार की पुन्हा एकदा ज्या पहिल्या मॅच मध्ये जी घातक फलंदाजी केली होती, जी आक्रमक सुरुवात केली होती, ती पुन्हा एकदा करून देणार. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, चला क्षेत्ररक्षण सजवा. अतिरिक्त टाइम बिलकुल खर्च करायचा नाहीये. आणि लवाडीवाडी संघ आपणास देखील विनंती आहे, कॅन्डिडेट नंबर 3 वरती जो कोणी फलंदाज असेल ना, तो आपण तयारीमध्ये ठेवायचा आहे. प्रत्येक मिनिट आयोजकांसाठी महत्त्वाचा असतो मित्रांनो, कारण आयोजक याच्यासाठी आयोजन करतात की आपलं आयोजन हे सुरेख व्हायला हवं, नीटनेटकं व्हायला हवं, त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. परंतु जे खेळाडू येतात, जे संघ येतात, त्यांचं देखील कर्तव्य असतं की त्यांना सहकार्य करणं, आणि ते सहकार्य तुम्ही नक्कीच कराल हीच आशा आणि अपेक्षा ठेवून पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये लवालीवाडी संघाने काय जबरदस्त फलंदाजी केली होती, तर पुन्हा एकदा तीच फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? गणेशच्या बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये 4 षटकार पाहिले होते, अगदी 7 चेंडू मध्ये 25 धावांची इनिंग साकारली होती. त्या गणेशला इथून रोखणार का? हे सुद्धा तितकंच पाहण्यासारखं मनोरंजन तर ठरेलच, परंतु त्याला रोखणार का हे सुद्धा पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती अगदी महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे गजानन. गजाननचा हा चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू धरणीला दान झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. पहिल्या चेंडूवरती संधी होती, परंतु चेंडू अशा ठिकाणी पडला, अशा ठिकाणी ट्रॅव्हल झाला जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. अगदी एक्स्ट्रा कव्हर डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र धरणीला दान झाला होता. अगदी 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑनला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरना सुरेख देखना फटका गणेशच्या बॅटमधना या मॅच मधला पहिला षटकार. टपालवाडीचे गणेश पारधी आपण मुख्य व्यासपीठावरती जॉईंट व्हायचा आहे. आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 8 धावा फलकावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला, एक्स्ट्रा कव्हरला अवघी एकच धाव जॉईंट होईल. 9 धावा फलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकाची. अगदी गजाननवरती देखील प्रतिहल्ला चढवण्यास सुरुवात झाली. एक षटकार पाहिला आपण, स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकची जोडी पाहिली तर दोन्ही गणेश या नावाने खेळतात. हा ते सर्रार चेंडू दबाव टाकला जातोय ऑफिशियल पंचांवरती. पायचीच्या स्वरूपामध्ये विकेट मागितली जाते, परंतु ऑफिशियल पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. त्यांनी सांगितलं की फलंदाज मात्र नाबाद आहे. 9 धावा फलकावरती. चला अतिरिक्त वेळ बिलकुलही खर्च करायचा नाहीये, एक महत्वाची सूचना आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 3 षटकांचा मॅच असेल. 3 षटकामध्ये 40+ तुम्हाला धावा कराव्या लागतील आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. डीपला थोडस पंबल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. 2 धावींशी धावसंख्या पोहोचेल ती आता मात्र
11 या आकड्यावरती यंगसार डिक्सल पाळी आणि त्याला फाईट करेल गावठणवाडी. आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. गावठणवाडी आणि यंगस्टार डिक्सल पाळी आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. अगदी चेंडू आलाय आत करून गेलाय घात. फलंदाज झालाय 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 बाद. गणेशच्या पारीचा इथून अंत झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटका अंती फलकावरती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र बेकरेवाडी संघानं लवाळीवाडी संघाला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील आलंय. कारण पहिल्या मॅच मध्ये जी घातक सुरुवात केली होती ना ती अपेक्षा होती. परंतु गोलंदाज जर पाहिला तर गजानन ज्याने अनेक मैदाने गाजवली आहेत, अनेक मैदानामध्ये त्याच्या नावाचा डंका वाजवला आहे, त्याने षटक घेतलं आणि आपल्या अनुभवाचा कस या मैदानावरती दाखवला. आणि विरुद्ध संघाला मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा दिल्या आणि महत्वाचा एक विकेट देखील आपल्या संघाला मिळवून दिला. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती आलेत गोलंदाज रुपेश. रोहिदास आणि गणेश अशी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी आपण पाहिली. गजानन यांची अप्रतिम गोलंदाजी, अगदी योग्य टप्प्यावरती चेंडू पाहिला, विरुद्ध संघाला रोखलं. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रुपेश जमिनीच्या मदतीने चेंडूला ट्रॅव्हर्स केलंय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत 1 धावेचं अंतर पूर्ण आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 12 या आकड्यावरती एका धावेच्या बरोबरीने. रोहिदासाचा स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल. हा फटका चांगला आहे, अगदी आडव्या बाटने चेंडूला आउट ऑफ द पार्क. लांब 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 आणि लांब षटकार, जबरदस्त षटकार. इथून पहिल्याच बॉलला सामोरा गेला रोहिदास आणि पहिल्याच बॉलवरती षटकार देखील ठोकलाय. 18 धावा फलकावरती एका गड्याच्या पतन नंतर आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजावरती देखील दडपण आहे. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावेचं अंतर पूर्ण. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा 9 चेंडू आहे, फ्रीचा बॉल असेल. अगदी खराब गोलंदाजी. ज्या पद्धतीनं पहिलं षटक गजानन यांचा अनुभव जो पूर्णपणे कस लावला, त्याने प्रयत्न केले, त्या प्रयत्नामध्ये यश आले. परंतु या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रुपेश वरती प्रत्ययाला व्हायला सुरुवात झाली. फ्रीचा बॉल, 1 धाव कॅरी होईल. एका धावेनिशी धावसंख्या देखील पुढे सरकली जाईल. आता मात्र गणेश ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फ्लॅट 6 ठोकला होता, तोच आता फलंदाजी मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याच उसळीवरती हा फलंदाज देखील बीट झाला. अगदी पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला, अगदी शरीराच्या जवळून हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यान पाहायला मिळते. हा फटका फसलाय. स्वतः विकेट किपर चेंडू खाली येतात. अजून एक विकेटचं पतन. आता मात्र सलामीची जोड साकली. तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळते. जी सलामीची जोड साकली
जिने पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः गोलंदाजांची कत्तल केली होती, जी सलामीची जोड साकली, जिने पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सलामीला अगदी धुमाकूळ घातला होता, ती सलामीची जोड साकली. आता मात्र तंबूच्या आसऱ्याला आले आणि तंबूच्या आसऱ्याला येऊन उर्वरित खेळाडूंचा खेळ नक्कीच पाहिल याच्या शंका नाहीये, कारण दोन महत्वाचे विकेट आता मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलेत बेकरीवाडी टीम. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. 22 धावा फलकावरती. आतापर्यंत या गोलंदाजानं देखील 11 धावा खर्च केल्या आहेत आणि सलामी वीराचा विकेट देखील आपल्या नावावरती केला आहे. सम्मान दिले चेंडू, अगदी दिशा दिले तेवढं चांगलं बॅकअप देखील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांती धावफलकावरती 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला अतिरिक्त वेळ बिलकुलही खर्च. चला थर्ड पंच आपण जॉईंट व्हायचं आहे, डिसिजन पेंडिंग असेल. चला सेफ आहे फलंदाज, 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने आता धावफलकावरती एकूण 23 धावा. अंतिम षटक मार्गस्थ असेल आणि या अंतिम षटकामध्ये किती धावा हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी जमा करणार हे सुद्धा पाहावं लागेल. अंतिम षटक नितीन गोलंदाजी मार्गवरती, अगदी दिशा दिले, गलीमध्ये चेंडू कॅरी झालाय 30 यार्ड सर्कल मध्ये, अवघी 1च धाव. 1 धावेच्या बरोबरीने 24 धावा फलकावरती जॉईंट होतील. आता मात्र रोहिदास ज्याने पहिल्याच बॉलवरती अगदी लांब लचक षटकार ठोकला होता ना, त्याला स्ट्राईक वरती आणलंय. उर्वरित 5 चेंडूला सामोरं जाण्यासाठी, आपल्या संघाला मोठे फटके मारण्यासाठी त्याला मात्र स्ट्राईकला आणलंय मंगेश या फलंदाजांना. आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामधला. खोलवरचा टप्पा, अगदी तेज सर्रार चेंडू, उत्तर नाहीये. अगदी शिक्षकाने मुलाला प्रश्न विचारावा आणि मुलाकडे उत्तर नसावं असा चेंडू होता. फलंदाजाला मात्र भरपूर काही शिकून जाणारा आणि फलंदाजाचा मात्र क्लास घेणारा हा अप्रतिम चेंडू आपण पाहिला. हा मात्र मोठा फटका, आउट ऑफ द पार्क. डेरिंग करेगा, तोड़फोड़ करेगा, सबकी जुबा पे जब तेरा नाम आएगा तभी 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 तू क्रिकेट के मैदान का डॉन कहलाएगा. जबरदस्त षटकार रोहिदासच्या बॅटमधना. हा दुसरा षटकार या मॅच मध्ये पाहतोय. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका, मैदानाच्या आतमध्ये आक्रमक इनिंग साकारली जाते. टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा गॅप शोधला, 1 टप्पा अखेरीस, पुन्हा एकदा सीमापार. मंगेशने मात्र मागच्या चेंडूवरती सिंगल धाव का घेतली होती त्याचं उत्तम उदाहरण हे 2 फटके देऊन जात असताना तमाम प्रेक्षकांना देखील की मंगेशने का 1 धाव घेतली होती आणि का स्ट्राईक वरती रोहिदासला आणलं होतं. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त हाणामारी मैदानाच्या आतमध्ये रोहिदासच्या बॅटमधनं. आता मात्र धावा पाहायला मिळत आहेत. आक्रमक इनिंग खेळतायत आपल्या संघासाठी. 2 षटकार 1 चौकाराच्या बरोबरीने. उर्वरित चेंडूला देखील याच पद्धतीने फटकावण्याचा प्रयत्न असेल. रोहिदास जबरदस्त फटकेबाजी करतायत. यावेळचा मात्र जबरदस्त चेंडू, उत्तर नाहीये फलंदाजाकडे. आता मात्र उत्तर दिलंय या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून
जो फलंदाज घातक फलंदाजी करत होता, जो फलंदाज मोठे फटके मारत होता, त्याला बाद करणं गरजेचं होतं. ते मात्र काम नितीन यांनी केलंय आणि महत्वाचा अडथळा इथून बाद केलाय. चौतीस धावा फलकावरती, 34 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या अंतिम चेंडूवरती देखील मोठा फटका येणार की पुन्हा एकदा मागच्या चेंडूवरती जे घडलं होतं ना ते पुन्हा एकदा नितीन करून दाखवणार. इथून निर्धाव चेंडू की मोठा फटका हे सुद्धा पाहावं लागेल. अंतिम चेंडू प्रगतीपथावरती, अगदी डीपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कॅरी झालाय, फेकी देखील चांगली आहे. एक धाव जोडली जाईल. 35 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि इथून मात्र 36 धावांचं टार्गेट आहे समोर. पुढच्या मॅचचा नाणेफेक झाला आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ही मॅच संपल्यानंतर चला बेकरीवाडी संघ आपण वेळेला महत्व द्या आणि लगेचच मात्र सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. 3 षटकामध्ये 36 धावा, अगदी 12च्या सरासरीनं या तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल. अठरा चेंडू मध्ये तुम्हाला 36 धावा करायच्या आहेत आणि त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आता कशा पद्धतीने केला जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. चला लवाळी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. लवाळीवाडी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. वेळेला महत्व द्या. अजूनही आपल्याला कालची एक मॅच पेंडिंग आहे क्वार्टर फायनलची, ती देखील कंप्लीट करायची आहे. चला सलामीची जोड साखळी लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. बेकरेवाडी संघाला विनंती असेल की आपण आपली सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे या धावा करायच्या आहेत. अगदी सुरेख आयोजन, सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 1 ते 5 क्रमांकाच्या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतरही बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिरीजसाठी सायकल देखील आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे अनेक वैयक्तिक पारितोषिके देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देखील दिली, या स्पर्धेची शोभा देखील वाढवली आणि अनेक मान्यवर येत आहेत देखील. आता मात्र संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली, उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम दिवसामध्ये या आयोजकांना भेट देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित राहतील याच्यात मात्र शंका नाही. गाडीची चावी इथे सापडली आहे. जर कुणाची असेल तर मात्र ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. गजानन आणि त्याच्या साथीनं कैलासला आपण पाहू शकाल. सलामीची जोड साखली 36 धावांचा किल्ला भेद करण्यासाठी, 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. चला क्षेत्ररक्षण सजवा आपण. लवाळीवाडी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 18 चेंडू मध्ये 36 ची गरज आहे. 12च्या सरासरीने या धावांचा पाठलाग करावा लागेल. जर का इथून ही मॅच बेकरेवाडी संघाला जिंकायचं असेल तर मात्र गजाननला मैदानामध्ये थांबावं लागेल. गजानन का चालला तर नक्कीच या मॅच मध्ये रंगत आणि चुरस हे देखील पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे रोहिदास, ज्याने फलंदाजी करत असताना अगदी गोलंदाजांची पिसे काढली होती.
तोच आता दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने फलंदाजी अप्रतिम केली. आता कर्णधाराने निर्णय दिलाय दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी. तेच सर्रार चेंडू अगदी गोळीच्या वेगाने पडल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. कैलास आणि गजानन ही सलामीची जोड साकली आहे. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील बेकरेवाडी संघाला. या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर, या मॅच मध्ये अजूनही पुढे जायचं असेल तर, या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये या चमचमत्या ट्रॉफीवरचा प्रवास करायचा असेल तर मात्र या धावा तुम्हाला करावा लागतील. त्याच्यासाठी चाललेले प्रयत्न, त्याच्यासाठी चाललेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडने लवाळीवाडी आणि एका साईडने बेकरेवाडी संघ, या दोन संघांच्या माध्यमातून पुन्हा एकदा. परंतु यावेळेस दिशा खराब आहे, लाईन खराब आहे. अवंतर धाव जोडली जाईल आणि अवंतर धावेच्या मदतीनं अकाउंट चालू होईल. एक धाव फलकावरती जॉईंट होईल. हा चेंडू देखील चांगला आहे, अगदी खोलवरती टप्पा. एकच धाव. खोलवरती टप्पा होता, अगदी खोदून काढलं चेंडूला. एकच धाव त्यावरती. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि दोन चेंडूवरती अवघ्या 2 धावा आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू. ते सर्रार चेंडू करतायत, फेकतायत. अगदी दोन्ही फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरलेत रोहिदास हे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये मात्र अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. फलंदाजी सुंदर केली होती, आता गोलंदाजी देखील हे गोलंदाज चांगले करतायत. जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल ना मित्रांनो, तेवढा तुमचा संघ पराभवाकडे वाटचाल करेल याच्या शंका नाहीये. अजून एक चांगला चेंडू. एकच धाव, अवघीने अवघी एकच धाव. 4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 4 चेंडू नंतर अवघ्या 3 धावा फलकावरती. एकही चेंडू या गोलंदाजाने आतापर्यंत खराब फेकला नाहीये. असा एकही चेंडू फेकला नाहीये जो बॅटच्या रडारवरती येईल, जो अगदी मैदानाच्या बाहेर जाईल, ज्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मिळतील, असा एकही चेंडू या गोलंदाजानं फेकला नाहीये अगदी योग्य टप्प्यावरती. अजून एक चांगला चेंडू. अगदी लॉंग ऑफ आणा. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. रनआउटची संधी. अवघी एकच धाव. 5 धावा फलकावरती एकंदरीत जोडल्या जातात. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आहे जरूर, परंतु एका साईडने आग ओकणारी देखील गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी विरुद्ध संघाला उद्ध्वस्त करण्याचं काम, विरुद्ध संघाला रोखण्याचं काम, विरुद्ध संघाच्या सलामी वीरांना वेसल घालण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. इथून आडव्या बॅटने प्रहार झालाय चेंडूला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतात आणि अगदी संघर्षमय चौकार. 4 धावा आणि 4 धावेच्या बरोबरीने 8 धावा फलकावरती. अगदी अप्रतिम गोलंदाजी आपण या पहिल्या षटकामध्ये रोहिदाच्या माध्यमातून पाहिली. 8 धावा फलकावरती. अजूनही येणारे असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धावींची गरज आहे. इथून 12 चेंडू मध्ये 28 धावा 14च्या सरासरीने कराव्या लागतील. शक्य आहे, अशक्य नाहीये, कारण सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये आहे. कैलास आणि गजाननकडे ती क्षमता आहे, परंतु तुम्ही मागे काय केलं आहे त्याला कधीच महत्त्व नसतं. तुम्ही आत्ता आणि या क्षणाला काय करणार आहात त्याला महत्त्व असतं. तर जर का गजाननने मॅच जिंकवली तर मात्र पुन्हा एकदा त्याच्या नावाचा जो काही बोलबाला आहे ना तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी या मॅच मध्ये स्वतःच्या नावाचा डंका वाजवावा लागेल, स्वतःच्या गावासाठी खेळावं लागेल. परंतु एका साईडना लवाळीवाडी संघाचे गोलंदाज इथून मात्र विरुद्ध संघाला रोखण्यात आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरलेत. हा मात्र बॅटची कडा लागली विकेटच्या मागे.
कैलास हे फलंदाज बाद झालेत. अगदी संघर्ष करत होते मैदानामध्ये, धावेसाठी संघर्ष करत होते. बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क होत नव्हता, प्रयत्न करत होते, परंतु त्या दर्जाची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये होत होती. आणि अखेरकार कैलास मात्र बाद झाले. अगदी निराश पावलाने परतीचा प्रवास करत असताना आपण कैलासला मैदानावरती पाहतोय. मंगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अवघ्या 8 धावा आहेत फलकावरती. 11 चेंडू 28 ची गरज आहे. मंगेश परंतु सामोरा गोलंदाज देखील त्या ताकदीचा आहे. गणेश पहिल्या चेंडूवरती ज्याने विकेटचं पतन केलंय, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिलाय आपल्या स्वतःसाठी आणि टीमसाठी. कारण पहिल्या षटकामध्ये रोहिदासने जे काही प्रयत्न केले होते, जो काही दडपण टाकलं होतं ना पहिल्या षटकामध्ये, ते दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती सफल झाले. चेंडू पुन्हा चेक धाबेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. अवघी 1च धाव. 9 धावा फलकावरती. मागच्या पहिल्या षटकातल्या अंतिम चेंडूवरती गजानन याने चौकार ठोकला होता. तो गजानन पुन्हा एकदा जबाबदारी आहे आपल्या संघाला इथून पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. या 36 धावांचा पाठलाग करण्याची ती जबाबदारी आता मात्र कशा पद्धतीनं गजानन पूर्ण करणार. आडव्या बॅटने चेंडूवरती केलाय आघात. चेंडू झालाय आउट ऑफ दी पार्क. संघर्षमय अजून एक षटकार. फ्री हिट, नो बॉल प्लस 6-7 धावा. गजानन एक जुना जाणता खेळाडू आहे. अनेक मॅचचा त्याला अनुभव आहे. कुठल्या क्षणी काय करायचं हे त्याला ठाऊक आहे. अगदी संधी दिलं आणि संधीचं सोनं देखील केलं. 7 धावा जोडल्या जातील. पुढचा बॉल देखील फ्री हिटचा असेल म्हणजे अजून एक संधी आहे या फलंदाजाकडे स्वतःच्या नावाचा डंका वाजवण्यासाठी. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा 1 धाव. संधी होती अजून एक फटका मारण्यासाठी. 1 धाव जॉईंट होईल धाव फलकावरती. आणि सांघिक धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. सॉरी माफी असावी. 17 धावा फलकावरती. 9 चेंडू आणि 19 ची गरज आहे इथून. गजानन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत बेकरेवाडी संघ या मॅच मध्ये देखील आहे. आता मात्र मंगेश प्रथमच सामोरा जाईल. आडव्या बॅटने चेंडूवरती प्रहार केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दूरवरचा प्रवास केलाय. अवघी 1च धाव. 18 धावा फलकावरती. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मॅच देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या माध्यमातून संघर्ष चालू आहे. एका साईडने लवाळीवाडी संघ आणि एका साईडनं बेकरे. अगदी बेकरेवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर गजानन याची भूमिका महत्वाची ठरेल आणि लवाळीवाडी संघाला जर जिंकायचे असेल तर गजाननला बाद करावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा उंची घेतले. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करतात. झेल बाद झालेत. अगदी दुसऱ्या प्रयत्नामध्ये सक्सेस झाले. आणि जो गजानन या मॅच मध्ये अडथळा होता, जो गजानन या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी करत होता, तो मात्र आता बाद झालाय. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं होतं परंतु दुसऱ्या आयटम मध्ये हा चेंडू कॅरी झाला आणि महत्वाचा विकेट बाद देखील केला. आपण क्षेत्ररक्षकाला पाहू शकाल की अगदी कशा पद्धतीने हा झेल कॅरी झाला. अगदी स्लो मोशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदर छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 7 चेंडू 18 ची गरज आहे. हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर मॅच बॅलन्स पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडे बॅलन्स पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू मात्र महत्वाचा आहे. आणि त्याच प्रयत्नातीने हा फटका आलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी. पुन्हा पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. अजून एक फलंदाजाचा खेळ. 6 चेंडू आणि आता 18 ची गरज आहे. फटका चांगला होता
परंतु फटक्यामध्ये उंची जास्त मिळाली, लांबी जी हवी होती ना ती लांबी मिळाली नाहीये. चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतली आणि अगदी लांगॉनला असलेला क्षेत्ररक्षक ज्यासाठी त्याला तैनात केलं होतं ना त्याने कुठलीही चुकी केली नाहीये. आणि आता समीकरण आहे मित्रांनो 6 चेंडू आणि इथून 18ची गरज आहे. सहा चेंडू 18ची गरज. गोलंदाजी मार्क वरती गणेश मंगेश स्ट्राइक एंडला असेल. 6 चेंडू 18ची गरज. लक्ष मोठं आहे परंतु शक्य आणि अशक्य ना या जगामध्ये काहीच नाहीये. गॅप मध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स केला अगदी सीमा रेषे पलीकडे जमिनीला आग लावत चेंडू झालाय सीमा रेषे पार. पहिलाच बॉल वरती आलाय हा चौकार. 5 चेंडू 14ची गरज. आता मात्र मॅच मध्ये अजूनही रंगत निर्माण झाले. 5 चेंडू 14ची गरज आहे. हार मानाला दोन्ही संघ तयार नाहीयेत. इथून अगदी फुल टॉस बॉल होता त्यावरती प्रहार झाला आणि ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप वरती. रोहिदास अगदी तेज तर्रार फटका होता परंतु सीमा रेषेवरती तैनात होते क्षेत्ररक्षक. त्यांनी कुठलीही चुकी न करता हा झेल कॅरी केला. आता समीकरण आहे 4 चेंडू आणि मात्र 14 धावींची गरज. नितीन आता मात्र गोलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चार चेंडू 14ची गरज. लव्हाळीवाडी की बेकरेवाडी याचं उत्तर मात्र शोधण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटाची प्रतीक्षा करावी लागेल. हा खराब चेंडू अगदी ऑस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हर्स झाला. ऑफिशियल पंच मागच्या 3 दिवसामध्ये त्यांची जबरदस्त कामगिरी राहिले ते हरी दोरे यांनी सांगितलं की हा खराब लाईन वरती चेंडू फेकलाय, अवंतर धाव जोडली जाईल. 4-13. आता मात्र अजून एक खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय. प्रत्येक धावेला किंमत असते, कदाचित एक धाव जोडू शकले असते. आता समीकरण आहे 2 मोठे फटके. या सामन्याचं चित्र बदलवू शकतात. नितीनला ते साध्य करावं लागेल. संघाने जबाबदारी दिली आहे नितीन वरती. 4 चेंडू 12ची गरज. 2 मोठे फटके येणार का? हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झालाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली परंतु 2 धावांची सांगता देखील केली. 3 चेंडू 12ची गरज 10ची गरज. 3 चेंडू 10ची गरज आहे. इथून जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच अगदी पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना अशी मॅच पाहायची असते. हा मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त वार. चेंडू झालाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. 2 चेंडू 4ची गरज. मित्रांनो, प्रत्येक दिवस येतो, प्रत्येक दिवस जातो, पण मैदानात आलेल्या प्रेक्षकांना असा सामना पाहायचा असतो आणि तो सामना इथून मात्र रंगला जातोय. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 4ची गरज. नितीन मैदानामध्ये हार मानायला तयार नाहीये. बेकरेवाडी की लवाळीवाडी. बॅटची कडा परंतु विकेटच्या मागे मात्र पहिल्या स्लिप मध्ये हा चेंडू कॅरी झालाय.
महत्वाचा विकेट. नितीन देखील बाद झालेत. एक चेंडू आणि 4ची गरज. म्हणजे बेकरेवाडी संघाला इथून चौकार किंवा षटकार मारावाच लागेल. जर का गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये तर. जर आणि तर एक चेंडू 4ची गरज. नवीन फलंदाज नितीन, ज्या नितीनने मागच्या चेंडूवरती करून दाखवलं होतं तो नितीन बाद झाला. परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा नितीन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आता मात्र करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. एक चेंडू 4ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला 4 धावा कराव्या लागतील. इथून मात्र लवाळीवाडी संघानं हा सामना जिंकला आहे. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी मोक्याच्या क्षणी बेकरेवाडी संघ पराभूत झाला. परंतु मॅच मध्ये अगदी रंगत निर्माण केली, संघर्ष केला